श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही निघालो आहोत पळसदरी येथील स्वामी समर्थांच्या मठाला भेट द्यायला. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत खोपोली रेल्वे मार्गाजवळील हे स्वामींच्या मठाचं एक निसर्गरम्य असं ठिकाण आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं पळसदरी हे खरंच खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि हे स्वामींचा जो मठ आहे इथे तो सुद्धा पाहण्यासारखा आहे. तर पावसाळ्यामध्ये तर इथलं जे काही दृश्य आहे ते अगदीच निसर्गरम्य असं असतं. तर अशा पद्धतीने आम्ही पुण्याहून आता पळसदरी खोपोली येथे स्वामींच्या मठाला भेट द्यायला आलेलो आहोत. तर हा जो मठ आहे तो स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेला असा मठ आहे. हा मठ बांधण्याच्या आधी स्वामी 22 दिवस इथे वास्तव्याला होते. पुण्याहून मुंबईकडे जाताना स्वामींनी या मठाच्या जागी 22 दिवस वास्तव्य केलं होतं आणि त्यानंतर इथे हा स्वामींचा मठ बांधण्यात आला आहे. तर इथे मठाच्या एंट्रन्सलाच आम्हाला गोमातेचं दर्शन झालं आणि तिथूनच आतमध्ये एंट्रन्स आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना आधी इथे तुम्हाला हातपाय धुण्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे आणि बाहेर एक छोटंसं दुकान सुद्धा आहे जिथे तुम्ही स्वामींच्या मूर्ती सुद्धा घेऊ शकता किंवा इतर पूजेचं जे काही साहित्य आहे ते तुम्हाला इथे घेता येईल. तर अशा पद्धतीने आम्ही प्रवासावरून आल्यानंतर आधी हातपाय धुवून घेतले आणि त्यानंतरच आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. तर श्री दादा महाराज दरेकर यांनी हा जो स्वामींचा मठ आहे तो 22 दिवसात बांधून पूर्ण केलेला आहे. तर बघा ना, स्वामींनी 22 दिवस इथं वास्तव्य केलं आणि त्यानंतर 22 दिवसात इथे हा मठ बांधून पूर्ण केलेला आहे. आणि दादा महाराज दरेकर यांचं जे काही देहकार्य आहे ते सुद्धा गुरुवार 22 हा काही योगायोग नाही, नक्कीच यामागे काहीतरी कारण आहे. स्वामींचीच लीला आहे. इतकं सुंदर आणि भव्य दिव्य असं हे स्वामींचं मंदिर आहे, स्वामींचा मठ आहे. तर इथे स्वामींच्या दर्शनाकरता खूप लांबून देश विदेशातून सुद्धा लोक गर्दी करतात. पण आज आमचं अहमभाग्य, आम्हाला जास्त गर्दी नव्हती त्यामुळे उत्तम असं दर्शन घेता आलं. स्वामींच्या मंदिराच्या दोन्ही साईडला गणपती बाप्पाचं एक सुंदरसं मंदिर आहे जे तुम्ही आत्ताच पाहिलं. आणि वटवृक्ष अक्कलकोट जसं स्वामींचं मंदिर आहे, जशी प्रतिमा आहे तशीच इथे स्वामींची समाधी पाहायला मिळते. प्रत्यक्ष स्वामींनी इथे वास्तव्य केलं आहे आणि इथे असंख्य असे चमत्कार, असंख्य असे अनुभव लोकांना आलेले आहेत. स्वामींनी वेळोवेळी इथे दर्शन दिलेलं आहे. खूप छान असं इथे मला दर्शन झालं. आम्हा सर्वांना स्वामींचं दर्शन खूप छान असं झालं इथे. आणि इतका सुंदर आणि शांत असं हे मठाचं वातावरण आहे. स्वामींच्या या मूर्तीकडे पाहूनच मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि मनातील जी काही शंका, जी काही चिंता सगळं दूर होतं आणि आपण स्वामींशी एकरूप होतो. तर हे या मठाचं जे बांधकाम चालू होतं ना, तेव्हा सुद्धा एक वानर या मठाचं बांधकाम जणू काही देखरेख करायला आल्यासारखं 22 दिवस हजेरी लावत होतं. जणू काही स्वामीच त्या वानराच्या रूपामध्ये बांधकामाचं निरीक्षण करायला यायचं. कारण ते वानरच इतर वानरांप्रमाणे नव्हतं, तर ते अजस्त्र असं वानर होतं आणि ते मंदिराचं बांधकाम चालू असताना दररोज तिथे येऊन ठाण मांडून बसायचं. तर अशा पद्धतीने स्वामीच तिथे मंदिराचं बांधकामाचं निरीक्षण करायला यायचे असं म्हणतात. तर असे असंख्य प्रसंग आहेत जे इथे स्वामींनी
दर्शन दिलेलं आहे, लोकांना अनुभवायला मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मठाचं बांधकाम होण्यापूर्वी मठाधिपतींनी तिथे 7 दिवसाचं पारायणाचा उद्यापन 7 दिवसाचं पारायण चालू केलं होतं. तर या 7 दिवसाच्या पारायणामध्ये पहिले 3 दिवस मठामध्ये एक महारोगी वावरत होता आणि सगळीकडे कुजबूज सुरू झाली की मठामध्ये महारोगी वावरत आहे, त्याची दुर्गंधी सगळीकडे येत आहे आणि ही कुजबूज मठातल्या सेवेकरांपर्यंत पोहोचली आणि तो महारोगी 3 दिवस त्या मठामध्ये महाप्रसाद सुद्धा घेत होता. जेव्हा सेवकांना ही कुजबूज ऐकू आली तेव्हा त्यांनी त्या महारोग्याला मठाबाहेर काढले आणि 4थ्या दिवशीचं जे काही जेवण होतं, महाप्रसाद होता, तो त्यांनी त्याला बाहेरच दिला. आणि मठाधिपती असेच दुपारचे वामकुक्षी घेत असताना त्यांच्या स्वप्नात स्वामी आले आणि त्यांनी सांगितलं की मी 3 दिवस मठात महाप्रसाद घेत होतो, 4थ्या दिवशी मला मठातून बाहेर काढण्यात आलं. आणि मठाधिपती जागे होऊन त्यांनी सेवकांना बोलावून घेतलं, पण घाबरून सेवकांनी आधी सांगितलं की नाही, असं काहीच घडलं नाही. पण नंतर सेवक कबूल झाले आणि तेव्हा 20-25 जणांना पाठवून मठाधिपतींनी त्या महारोग्याचा तपास करण्यासाठी पाठवले, पण त्यांना ते कुठेच सापडले नाही. अशा पद्धतीने स्वामींनी पारायण काळामध्ये मठामध्ये महारोग्याच्या रूपामध्ये तिथे हजेरी लावली होती. असंच आणखी एक तिसरी गोष्ट, सत्य घटना अशी की मठाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मठामध्ये दत्त जयंतीनिमित्त पालखी सोहळा झाला आणि मुंबईचे काही लोक फक्त तिथे वास्तव्यास राहिले. रात्री 11:30च्या सुमारास एक फक्त लंगोटी घातलेला एक वृद्ध व्यक्ती मंडपात मठामध्ये उपस्थित झाला आणि तो येताच मठामध्ये प्रचंड अशी दुर्गंधी पसरली. पण त्याच्या अंगाला किंवा कुठेच घाण नव्हती, तरी सुद्धा खूप दुर्गंधी पसरलेली होती आणि कडाक्याच्या थंडीचे दिवस सुद्धा होते. पण त्या व्यक्तीकडे पाहून असं वाटतच नव्हतं की त्याला थंडी वाजत असेल. पण त्याची दुर्गंधी इतकी प्रचंड होती, असह्य होती. मठाधिपतींनी 2 सेविकांना खुण्यानेच सांगितलं आणि त्यांनी त्या व्यक्तीच्या अंगावर चादर टाकली. चादर टाकल्यानंतर ते तिथेच मठामध्ये आडवे झाले आणि झोपून गेले. जेव्हा पहाटे सगळ्यांना 4-5 वाजता जाग आली तेव्हा त्यांनी पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. पण स्वामी, अगदी नक्कीच स्वामीच ते रूप घेऊन आले होते आणि स्वामींनी जिथे स्वामी झोपले होते त्या ठिकाणी फक्त झेंडूची काही फुलं ठेवून स्वामी गेले आणि मठाच्या बांधकामामध्ये ती झेंडूची फुलंही त्याच्यामध्येच ठेवण्यात आली. तर अशा पद्धतीने स्वामींनी असंख्य वेळा या मठामध्ये लोकांना दृष्टांत दिले आहेत, अनुभव दिले आहेत, दृष्टांतही दिले आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही इथे दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन घेतलं, संपूर्ण मठामध्ये फिरलो. सगळा मठ पाहिल्यानंतर, सगळीकडे दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी तिथल्याच एका काकांना विचारलं, तेव्हा त्यांनी आम्हाला जिथे महाप्रसादाची सोय केली जाते तिथेच आम्हाला त्यांनी जेवणासाठी बसण्याची आम्ही त्यांना विनंती केली होती, ती त्यांनी मान्य केली. आम्ही घरूनच जे काही जेवण नेलं होतं ते आम्ही तिथे बसून जेवलो. इथे मी रेल्वेचं वेळापत्रक सुद्धा दिलं आहे. ज्यांना कुणाला जायचं असेल ते या वेळापत्रकानुसार जाऊ शकतात. आणि इथेच मठाधिपतींची माहिती आणि स्वामींबद्दल जे काही अनुभव आहेत तेही मी याच्यामध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही नक्कीच वाचू शकता, बघू शकता. तर स्वामींचं इतकं सुंदर दर्शन आम्हाला झालं, खरंच धन्य झालो आम्ही. श्री स्वामी समर्थ.